महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। नेपाळमध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीविरोधात युवकांनी पेटवलेल्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले असून देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली। या गोंधळात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील अनेक नागरिक पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेले असता काठमांडू आणि पोखरा येथे अडकून पडले आहेत। यामुळे महाराष्ट्रातील तब्बल 150 पर्यटक हे संकटात सापडले असून त्यांच्या संपर्कात स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार किसन कथोरे राहिलेत। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री काही पर्यटकांशी थेट मोबाईलवरून संवाद साधलाय। रामभाऊ, तर ते हो तर तुम्ही तिकडे आता काय आहे, एकमेकाला सगळ्यांना हे करा, धीर द्या, घाबरू नका कोणी पण। आणि इथून आता आपण संपर्कात आहोत, कसं तुम्हाला सुरक्षितपणे इकडे आणायचं त्याबद्दल काम चालू आहे आपलं। तर नाही बिलकुल आता घाई करू नका तुम्ही, शांत। त्यांच्या आता आपली जी लोक आहेत ना, इंडियन एम्बेसीची लोक आहेत, उत्तर प्रदेशचे कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डरचे जे अमिताभ यस आहेत ते म्हणून अधिकारी डीजी आहेत, ते ऍडिशनल डीजी, त्यांच्याशी माझी चर्चा आहे। त्यांच्या सल्ल्यानुसार आपण करू, घाई करू, गडबड करू नका। आणि तिथे आपली तिथे स्थानिक लोक पण तुम्हाला आता भेटतील येऊन, स्थानिक लोक। आता आपण करतोय ते व्यवस्था। तुम्ही आता शांतपणे, म्हणजे तुम्ही ऍडवाइस शिवाय, त्यांच्या सल्ल्याशिवाय आपण करूया नको, सल्ला त्यांचा घेऊ, कसं आपल्याला सुरक्षितपणे सेफ्टी काय ते बघू। आपके 18 लोग हैं? हाँ सर, बराबर ना? और कितने, और कोई आपके ग्रुप में 18 लोग हैं, बराबर? पूरे ग्रुप में, लेकिन हम जो लोग साथ में आए थे, ओके, फिर हम चार थे, बाकी कोई अहमदाबाद से आया, कोई राजकोट से आया, कोई कहीं से दिल्ली। लेकिन वो अपने यहाँ से इंडिया से गए ना, तो वो आपके सब संपर्क में है पूरे लोग, 18 लोग? हम एक ही जगह ठहरे हुए सर, एक ही होटल में ठहरे। कौन सा होटल है? ये है सर रिजेंसी। हाँ जी। ओके, ठीक है। हमारे लोग आपके संपर्क में रहेंगे और जो भी अच्छा सेफ पॉसिबल है वो सब करते हैं हम लोग। बहुत बहुत धन्यवाद सर, आपका बहुत बहुत धन्यवाद। ओके, थँक्यू सर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।